इसके बाद कपिल डोगे पाटिल युवा कांग्रेस प्रवक्ता जी हमें मार्गदर्शन करेंगे, संक्षिप्त में हमें मार्गदर्शन करेंगे। राहों में खतरे बहुत है, ठहरता कौन है। राहों में खतरे बहुत है, ठहरता कौन है। मौत कल तो आज आ जाएंगी, डरता कौन है। देवेंद्र फडणवीस तेरे लश्कर के मुताबिक अकेला है, मगर फैसला मैदान में होगा, मरता कौन है। फैसला मैदान में होगा, मरता कौन है। महाराष्ट्र विधानसभेच्या ह्या निवडणुका आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मराठीत चालेल ना। सगळे या आधीचे भाषण हिंदीत झाले, मग आता एखादं मराठी असं चालेल ना। मराठी महाराष्ट्र विधानसभेच्या या निवडणुकीत उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर नितीन राऊत साहेब यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेसाठी या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर आणि विचार मंचा समोर उपस्थित असलेले तुम्ही सर्व संविधानाचे रक्षक आणि राऊत साहेबांना विजयी करणारे सर्व शिलेदार मित्रांनो, ही निवडणूक फार वेगळी निवडणूक आहे। आपण जर पाहिलं असेल तर 2019 ते 2024 या 5 वर्षाच्या काळात जी काही राजकीय स्थित्यंतर झाली, राजकीय संस्कृतीला जी गालबोट लावण्याचा, खराब करण्याचा प्रयत्न या भाजपच्या दरिद्री लोकांनी केला, त्यांना त्यांची जागा दाखवणारी निवडणूक म्हणजे त्या 20 तारखेची निवडणूक आहे। 2019 ते 24 या 5 वर्षाच्या अगोदर कोणी ईडी पाहिली होती का? हातवर करून सांगा, पाहिली होती का ईडी? नाही पाहिली। सीबीआय, गुवाहाटी, सुरत काहीच आम्ही पाहिलं नव्हतं। पण तुमच्या नागपूरचा उपमुख्यमंत्री, काय नाव त्याचं? जोरात सांगा। आता देवा भाऊ झाला शर्माजी, काय नाव त्याचं? टरबूज। त्याने या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्याचं काम केलं। त्यांना त्यांची जागा जर दाखवायची असेल तर येत्या 20 तारखेला डॉक्टर नितीन राऊत साहेबांची निशाणी आहे पंजा। संविधानाच्या सन्मानासाठी पंजा, शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी पंजा, आमच्या तरुण पोरांच्या रोजगारासाठी, कामगारासाठी, कामगारांच्या हक्कासाठी पंजा। परंतु मित्रांनो, निवडणूक फार वेगळ्या पद्धतीने चालले। तुमच्या नागपूरच्या उपमुख्यमंत्र्यानं काल सकाळी एक ट्विट केलं आणि त्या ट्विट मध्ये होतं, कुणाल दादा धर्मो रक्षती रक्षतः। आता निवडणूक अर्ध्यात आलेली आहे, महाराष्ट्रातल्या लोकांनी नाकारलेला आहे। निवडणुकीत तुम्ही कुठेही विजयी होताना दिसत नाही आणि मग धर्माचा आधार घेताना दिसतात। आम्ही जर या भाजपच्या दरिद्री लोकांना, या सरकारला आम्ही विचारलं, आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचं काय ते तुम्हाला हिंदुत्व सांगतात। आम्ही आमच्या तरुण पोरांच्या रोजगाराचं काय विचारलं की तुम्हाला 370 सांगतात, आणि आमच्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारला की आम्हाला लाडकी बहीण सांगतात। काल परवा देशातला दाढीवाला विदर्भात आला आणि विदर्भात आल्यावर त्यानं सांगितलं, प्रभू रामचंद्राच्या नावानं भारतीय जनता पार्टीला मतदान करा। त्यांना ठणकावून सांगा, प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचा अधिकार हा भारतीय जनता पार्टीच्या लोकांना नाही। ज्या ज्या ठिकाणी रामाचं वास्तव्य झालं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे खासदार लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले। तुमच्या रामटेक मध्ये काय झालं? भाजपचा खासदार पराभूत झाला। रामाच्या नावावर चंदा जमा करण्याचा धंदा केला। सीता मैया भी रो रही है बीजेपी के नाम से, कहती है सारा चंदा खा गए मेरे पति के नाम पे। रामाच्या नावानं चंदा जमा केला। अयोध्येमध्ये प्रभू रामाच्या जन्मभूमीत त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा लोकसभेचा उमेदवार पराभूत झाला आणि इंडिया आघाडीचा खासदार विजयी झालेला आहे। प्रभू रामचंद्रानं सुद्धा यांना नाकारलं। आम्हाला रामायण सांगता, आम्ही लहानपणी जन्मल्यापासून राम राम करतो। सगळ्या लोकांनी लक्षात घ्या, हे जर रामाच्या नावावर मत मागत असतील तर त्यांना ठणकावून सांगा, आदो राम तपो वनादिगमनम हत्वा मृगा कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम बाली निर्दलम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्वी रामायणम।
आम्हाला रामायण येते. भाजपच्या लोकांनी आम्हाला रामायण शिकवायची गरज नाही. आम्हाला जर महाराष्ट्रामध्ये जर काही करायचं असेल तर आमच्या तरुण पोरांना रोजगार द्या. रामाचं नाव घेतात. भाजपच्या लोकांना अधिकार नाही. काय सांगितलंय रामायणात? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन ना जाई. सांगितलंय ना, वचन पाडलं पाहिजे. वचन. यांनी काय केलं कुणाल दादा? 2014च्या निवडणुकीत देशातला दाढीवाला आला, त्यानं सांगितलं हर एक के खाते में, बोला हर एक के खाते में. किती लोकांच्या खात्यात आले? हातवर करा बरं. आले का? पाडलं का वचन? त्या 15 लाखाची तर गंमत अशी आहे कुणाल दादा, नवरा आणि बायको. नवरा दिवसभर काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार करायचा 2014च्या निवडणुकीत. घरी गेल्यावर बायको म्हणे तुम्ही कशाला काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार करता? तुम्ही कशाला? नरेंद्र मोदी 15-15 लाख रुपये देणार आहेत म्हणे, यावेळी तुम्ही कमळाला मतदान करा. बायको नवऱ्याला म्हणायची. बायको म्हणे पा म्हणे तुम्ही जर कमळाला मतदान केलं म्हणे मला 15 लाख, तुम्हाला 15 लाख, झाले म्हणे 30 लाख. पोराले 15, पोरीले 15, झाले म्हणे 60 लाख. बुड्याले 15, बुडीले 15. अरे म्हणे आई बाबाला तर आपण जेव घालत नाही, त्यांची भाकर वेगळी आहे, त्यांची चूल वेगळी आहे. नाही म्हणे 30 लाख आले तर वागू ना म्हणे आपण त्यांना. म्हणजे कशा पद्धतीचे स्वप्न आमच्या महिलांना दाखवले, पण तुमच्या खात्यात 15 पैसे सुद्धा आले नाहीत. म्हणजे खऱ्या अर्थानं वचन पाडलं का? आमच्या तरुणांना 2 कोटी नोकऱ्या देणार आहे. मिळाल्या का नोकऱ्या? मिळाल्या का? जोरात सांगा. नाही मिळाल्या का? पाडलं का वचन? रामाचं नाव घ्यायचा अधिकार नाही. तुमच्या नागपूरचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी सोबत कुठल्याच परिस्थितीत युती नाही. आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कोणताच धर्म नाही. अजित पवारांसोबत केली ना युती? केली ना युती? केली ना युती? पाडलं का वचन? ज्यांनी वचन पाडलं नाही त्यांना रामाचं नाव घ्यायचा अधिकार नाही. आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे त्यांना येत्या 20 तारखेला जागा दाखवा. 5 मिनिटात या ठिकाणी कन्हैया कुमारजींचं आगमन होणार आहे. वेळ फार कमी आहे. मित्रांनो, जे लोक यांनी आमच्या राजकीय संस्कृतीला गालबोट लावलं, ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण खराब केलं, त्यांना जागा दाखवा. रामाच्या नावानं, हिंदुत्वाच्या नावानं, धर्माच्या नावानं जर मतं मागत असतील तर त्यांचा बंदोबस्त करा. आणि महाराष्ट्रात जी काही गद्दारी केली असेल, शिवसेनेची लोक असतील तर त्यांनी लक्षात घ्या, तुमच्या स्वाभिमानाचा बदला घेणारी ही निवडणूक आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची लोक असतील त्यांनी लक्षात घ्या. इतके शर्माजी, इतके दलिंदर लोक आहे भाजपवाले. तो जळगावचा मंत्री, काय नाव त्याचं माहित आहे का तुम्हाला? दाढीवाला. काय नाव त्याचं? तो काय म्हणायचा नेहमी प्रत्येक भाषणात, कथलिया कई सांप बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं, और मतलब के लिए तो कई लोग अपने बाप बदल लेते हैं. आणि ज्यावेळी त्या गुलाबराव पाटला सहित 40 गद्दारांनी आपला बाप बदलला, त्यावेळी कुठे गेला होता शेर? हा प्रश्न सुद्धा त्यांना आपल्याला येत्या काळात विचारावा लागेल. आणि खऱ्या अर्थानं येत्या 20 तारखेच्या निवडणुकीत आदरणीय डॉक्टर नितीन राऊत साहेबांचे हात बळकट करून लाडकी बहीण बिलकुल बळी पडायचं नाही. कारण आमची बहीण 1500 रुपयाच्या भिकेवरती जगणारी नाही. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली मतांची कडकी, म्हणून देवा भाऊची बहीण झाली लाडकी. आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर जर आमची बहीण लाडकी होत असेल, कदापि सहन केला जाणार नाही. अपप्रचार करतात की निवडणुकीनंतर काँग्रेस राष्ट्रवादीवाले योजना बंद करणार आहे. बिलकुल बंद करणार नाही. आम्ही आमच्या बहिणींचा महालक्ष्मी म्हणून सन्मान करू आणि प्रत्येक बहिणीला 3000 रुपये प्रति महिना, आणि सोबतच महागाई वाढणार नाही, आमच्या खिशातून पैसे निघून जाणार नाही, याची सुद्धा काळजी घेऊ. गोरगरिबांच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये पैसे राहिले पाहिजे, यासाठी खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचं सरकार काम करणार आहे. येत्या काळात सगळ्यांनी प्रचंड ताकदीनं डॉक्टर नितीन राऊत साहेबांच्या पंजा या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं त्यांना विजयी करा. करणार आहे ना विजयी? हात वर करा बरं. कॅमेरा में सबके हात, सगळ्यांचे हात दाखवा. ज्यांचा हात खाली आहे तो तिकडचा पाहायला आला. गर्दी आहे की माहोल आहे? करणार आहे ना? वारे पंजा, वारे पंजा.
राजा को देवेंद्र फडणवीसांनी ऐकून घेतलं पाहिजे. नागपुरात येऊन बोलतोय, राजा को दरबार में मारा नहीं जाता, जंगल में शेर का शिकार किया नहीं जाता, बराबरी अपने बराबरी वालों के साथ करना, बाप के साथ कभी खेल खेला नहीं जाता. प्रचंड ताकदीनं डॉक्टर नितीन राऊत साहेबांचे हात बळकट करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराज, जय फुले शाहू आंबेडकर. माजी महापौर किशोर डोरले जी स्टेज पे आने कृपा करें. माजी महापौर किशोर डोरले जी. इसके बाद सुरेश जग्यासी जी माजी नगर सेवक संक्षिप्त में हमें मार्गदर्शन करेंगे. सम्माननीय मंच व उपस्थित सभी भाई और बहनों, महाविकास आघाड़ी के लोकप्रिय उम्मीदवार डॉक्टर नितिन राउत जी के चुनाव प्रचारार्थ इस सभा में कुछ ही क्षणों में हम सबके लाडले, जिनके लिए हम यहाँ इतनी देर से इंतजार कर रहे हैं, डॉक्टर कन्हैया कुमार पहुंच रहे हैं. आप सभी से निवेदन है, कृपया शांति बनाए रखें. साथियों, महाराष्ट्र